अरे वा कमळे अभ्यास करतीस कर कर. अरे देवा काय ग काय झालं? अगं खायला काहीच नाही. कमळे चल कॅन्टीनला जाऊन काहीतरी खाऊन येऊया. अगं निंगे मला लय अभ्यास आहे, सगळी पुस्तकं वाचून काढायचे. तुला भूक लागली की नाही? तुझं तू जाऊन खा की. आणि मला 1.5 तास लागणार आहे बघ अजून. काय 1.5 तास? अगं तवर तर माझ्या पोटातलं कावळं पोटातलं आतडं केळं सोलव आणि खाऊन टाकतील. काव काव काव. ए निंगे गप की किती नाटकं करायला लागल्यास ग. सतीश ते मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. हाँ यस आई विल बी देयर. हाँ सतीश एक मिनिट मला काही महत्वाचं बोलायचं. आपण नंतर बोलू कारण सॉरी म्हणजे मला आता एका मीटिंगला महत्त्वाच्या जावं लागेल. अगं ते जे के कन्स्ट्रक्शन तुला तर माहितीच आहे. पण मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी येतो मीटिंगला जाऊन आणि मग बोलू ना आपण निवांतपणे बोलू. चल मी निघतो. कमळे कमळे ऋषी भाऊंचा फोन आहे तुझ्यासाठी. ऋषी सर बघू. हा हॅलो हा सर बोला. हा ग कोणाला तरी बोलायचं आहे तुझ्याशी. काय ग काय म्हणाल्यात? अगं कुणाला तर बोलायचंय माझ्या संग. होय काय मंड्या चल लय भूक लागली वडापाव खाऊन येऊया. काय भूक लागल्या? 4 पैलवानाचा खोराक एकटी खाती काय? चल चल तुला मिसळ खाऊ घालतो. कमळे तू बोल मी आलो मोबाईल घ्यायला माग. हे चल लवकर. हॅलो सर बोला की कुणाला बोलायचंय? हा अगं काही नाही, आमच्या इथल्या एक मावशी आहेत त्यांना बोलायचं होतं. 1 मिनिट देतो त्यांना. हा या. हॅलो शी, हॅलो मावशी. अहो तुम्हाला खोकला लागलाय सर, त्यासने पाणी द्या. वर बघा मावशी तुम्ही. हे घ्या पाणी प्या पाणी प्या. हे घ्या हळू सावकाश. तुम्ही आराम करा आता, बोलू आपण नंतर. हॅलो कमळी, मला माहिती आहे तुला घरच्यांची आठवण येते. तुला आज गावाला पण जायचं होतं आय नो. पण एक गोष्ट इमॅजिन कर, आत्ता सपोज माझ्याऐवजी तुझ्या घरचे तुझ्याशी बोलत असते तर काय म्हणाले असते ते. मी सांगतो त्यामुळे तू एकटीचं नाही, आम्हा सगळ्यांचं स्वप्न घेऊन तिथे शहरात गेलीस. त्यामुळे तुझ्या स्वप्नांकडून लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. आणि दिवसातला असा एकही क्षण जात नाही जेव्हा आम्हाला तुझी आठवण येत नाही. अनेकदा वाटतं की तुला भेटायला यावं किंवा तुला भेटायला बोलवून घ्यावं. पण मग मनात विचार येतो की आमच्या कमळीचं स्वप्न ह्या सगळ्यापेक्षा खूप मोठं आहे. आपल्या गावासाठी, गावातल्या मुलींसाठी काहीतरी करून दाखवायचंय तिला. स्वतःचं कॉलेज सुरू करायचंय, लहान मुलींना शिकवायचंय. आणि त्यासाठी शिकायचंय, खूप शिकायचंय. आबा मोहितेंची नात त्यांचं नाव मोठं करणार आहे. असं असताना आमच्या कुटुंबातलं एकमेकांवरचं प्रेम, माया, ती
तिच्या या प्रवासात तिचा अडथळा बनू नये एवढंच आम्हाला वाटतं. माझी नात आहेस तू कमळे. अशी जिद्द सोडून कसं चालेल? कमळे, मी तुला जाताना पैसे नाही देऊ शकलो, पण माझी आणि तुझ्या आईच्या स्वप्नांची शिदोरी दिली आहे तुला. संस्कार दिलेत, महाराजांच्या विचारांची श्रीमंती दिली. मोठी स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत दिली. असं असताना तू एकटी कशी पडशील? कधीच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव कमळे, तू हरलीस तर हा आबा हरेल. त्यामुळे जिद्द सोडू नकोस. या आबांसाठी ठाम राहा. तू बघ कमळे, इथे गावाकडे तुझं कॉलेज तयार झालं ना की अख्ख्या गावात कॉलर ताट करून फिरेल हा आबा. करशील ना कॉलर ताट? करणारच. अगं, मी बोलायला लागलो म्हणून तुझ्या आईन तिला राहवत नाहीये बघ. तिला पण बोलायचंय. देतो तिला. कमळे, आत्ताच गरम गरम भाकरी आणि पिठलं केलंय बघ. आवडतं ना तुला? जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते ना तेव्हा आबा तुझ्या आवडीचे पदार्थ करायला सांगतात. मी म्हणलं कमळीला बोलवून घेऊया इकडे. मला म्हणतात माझी वाघीण तिथे जग जिंकायला गेली आणि तू तिचे पाय काय ओढतेस. बरोबरच आहे आबांचं. तू तिथे गावापासून लांब एकटी राहते, पण तू एकटी नाहीयेस कमळे. मनाने आम्ही सगळे कायम तुझ्या बरोबर होतो. कमळे, या आईने आयुष्यभर एकच गोष्ट केली आहे बघ. कितीही अडचणी आल्या ना तरी कच नाही खाल्ली. कमळे, या आईने तुला जन्म दिलाय आणि तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात या आईची हिंमत आहे. आणि या रक्ताला हरायची सवय नाही. त्यामुळे लढत राहा, जिंकत राहा आणि खूप नाव कमव. आणि बघ, एक दिवशी ना अख्खं जग मला कमळीची आई म्हणून ओळखेल.